लय चुकून जर कधी धोत्रा गेले ना कॉलेजला तर पुन्हा महिनाभर तोंड दाखवू वाटत नाही. लय अवघड आहे. मी त्या दृष्टिकोन ऐक, माझा असंच झाला. माझ्या 10वीचा पेपर होता 2016 मध्ये. माझी 10वी झाली. सायन्सचा पेपर होता. नांदेडला कीर्तन होता. अचानक पाऊस सुरू झाला. त्यात गाडी बंद पडली. मला वाटलं 4 वाजेपर्यंत माघारी येईल. 10 वाजता पेपर आहे. 4 ते 6 झोपायचं. 2 तास झोपून 6ला उठून आपलं 10 वाजेपर्यंत अभ्यास करून निघून जायचं. पण मला पोहोचायला 8:30 वाजल्या बार्शीत. 8:30 वाजता पोहोचले बार्शीत. पण घरी यायला पुन्हा 9 सव्वा 9 झाल्या. रिसीट घेईपर्यंत, आयडेंटिटी घेईपर्यंत वेळ झाला. आंघोळ करायला सुद्धा वेळ भेटला नाही. खोटं बोलत नाही. तसाच 10वीचा सायन्सचा पेपर दिला. चुकून माकून माझ्याकडनं कपडे घालायला वेळ भेटला नाही. आहे त्या जॅकेटवर ना, आहे त्या पॅन्टीवर ना, आहे त्या शर्टवर 10वीच्या सायन्सचा पेपर द्यायला गेले. माणसं सायन्सचा पेपर कडनं मास्तर बी, पोरं बी, पोरी बी फक्त माझ्याकडे बोलत होते. महाराज इतकं वाईट वाटलं. 11वी 12वीला पुन्हा ऍडमिशन घ्यायला त्यांना सुद्धा लाज वाटायची. कारण पाठीमागून पोरी चिडवायच्या. तो ती महाराजीन आली. महाराजीन तर त्यांना काय माहिती आता. महाराजीन आली. पोरं तर लई विचित्र कॉलेजमधली. चुकून आम्ही माळा वगैरे घालतो नाही का, तर मग कंठी वगैरे असायची. तुळशीची माळ वगैरे दिसली की नाही, ती माळ करी ती नाही का बोंबलत फिरत. तीच बघतीस ती. काही किंमत नाही हो लोकांना आजकाल, काही नाही. अरे मी तर म्हणते काय भुकायचं ती भुका, काही फरक पडत नाही. तुम्ही तोंडावर मला चांगले म्हणतात, मी माघारी यायला माझ्या नावात ठेवतात, मला चांगलं माहिती. पण काय करायचं ते करा. हे का आपलं नीतिमत्ता योग काय. आपण खरं बोलतोय तर कोणाच्या बापाला भ्यायचं कारण नाही. खोटं काय असेल तर सांगा. प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे दादा. खोटं असेल तर बोला ना. पण लय पाठीमाग शेण खातात दादा लोक लय. पण कसं आहे ना, 2-4 बेडकं होती. बेडकं हो, केवढा जीव बेडकाचा. पण त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा. काय ठरवलं? पर्वत. बेडकं हो, बेडकं. लक्षात घ्या बर का. बेडकांनी ठरवलं पर्वत चढायचं. जिद्द होती दादा. चढायला सुरुवात केली. पण खालच्या बेडकांना दम निघाला ना. खालची म्हणाली आम्ही राहिलो खाली, हेच कशी वर चढायले. दिवसात 2 कीर्तन, पाकिट, कशी वर चढाय. दम निघाला. आग व्हायला लागली, आग. मग खालच्या वरच्याला सांगायला सुरुवात केली, चढमत गिर जाएगा. काय सांगायला सुरुवात केली? चढमत गिर जाएगा. 2-3 जरा कुचक्या मनाची होते. पडले. जे पडले त्यांना तर अजूनच वाईट वाटायला लागलं. चढायला लागलो तरी पडलो. ही चढतेच कशी. मग त्यांनी अजून एक शिल्लक लढवलं. त्यांनी सांगायला सुरुवात केली, चढमत गिर जाएगा. अरे गिर गया तो बहुत लग जाएगा. मग वरच्याने विचार केला, लय लांबून पडण्यापेक्षा जिथनं आहे तिथनच पडावं, लागन तरी कमी. काय असली कुचक्या मनाची सगळीच पडली. पण एक बेडूक लय जिद्दी होता. पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी विचार केला, सगळी पडली, एकटाच कसा वर गेला. बादलेवाडीकर ती बाहेर होता. त्याला ऐकूच येत नव्हतं. जेव्हा ही खालची त्या बेडकाला म्हणायची चढमत गिर जाएगा, त्याला असं वाटायचं ही हात वरी करून मला म्हणते चढ जाएगा. बरं, जोपर्यंत लोकांची निंदा स्तुती म्हणून घेत नाही तोपर्यंत जीवनात प्रगती होत. मग बोलू द्या, काय फरक पडतय. दारोड्याला कधी कोण वाईट म्हणत नाही, पण महाराजाला कधी कोण चांगलं म्हणत नाही. नीतिमत्ता आहे. मग जाऊ द्या. पण असं नाही की कोणी काय बोलत नाही म्हणून सोडायचे नाही. सोडत जा, वाईट सोडीत जा दादा. तुम्ही म्हणाल महाराजांना सांगितलंय कुत्री भोकिलं तरी सोडायचं नाही. अरे बाबा, चांगलं सोडायचं नाही. वाईट माणसं कुठल्याही गोष्टीचा इतका उलटा अर्थ काढतात, इतका उलटा अर्थ काढतात दादा. नावच काढायचं नाही. आणि पिणाऱ्याचं तर काढायचंच नाही. मी तर नादीच लागत नाही दादा. एक माझ्याकडे आला आणि मला म्हणला, तू कीर्तन करती ना? मी म्हणलं, तुला काही शंका आहे का? नाही म्हणला, वाटत नाही. मला नाही वाटू दे, पण करते बाबा. मला म्हणला, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. म्हणलं, विचार. म्हणला, सांग, इस दुनिया में सबसे क्या बड़ा? मी म्हणलं, बाबा
ज्या ठिकाणी प्रत्येक माणूस नतमस्तक होतो ते मंदिर ह्या जीवनात सगळ्यात मोठं आहे, त्या पृथ्वी तलावर सगळ्यात श्रेष्ठ आहे. ते म्हणला ठीक आहे, तो मंदिर बडा. मी म्हणलं हा. ते म्हणला मंदिर कैसे बडा, वो तो धरती पे खडा. मी म्हणलं बरं बाबा तुझं खरं, धरती बडी. ती म्हणला धरती कैसे बडी, वो तो शेषनाग पे खडी. म्हणलं बरं शेषनाग बडा. म्हणला वो शेषनाग कैसे बडा, वो तो शिवजी के गले में पड़ा. मी म्हणलं बरं शिवजी बडा. ती म्हणला शिवजी कैसे बडा, वो तो कैलाश पे खडा. मी म्हणलं बरं कैलाश बडा. ती म्हणला कैलाश कैसे बडा, वो तो रावण जी ने वो खडा. म्हणलं बरं रावण जी बडा. ती म्हणला रावण जी कैसे बडा, वो तो राम जी के चरणों में पड़ा. मी म्हणलं बरं राम जी बडा. ती म्हणला राम जी कैसे बडा, वो तो सीता के पीछे पड़ा. म्हणलं बाबा तुझ्या पाया पडते, ह्याच्या पुढचं रान हाणून माझी बुद्धिमत्तेचा कसंही संपला. म्हणलं आता, म्हणलं तूच सांग बाबा. ती म्हणलं आता आली जागेवर. म्हणलं तूच सांग तुझं काय म्हणणं, तूच सांग. म्हणलं मी हारले. म्हणलं हा. त्याचा इगो सॅटिस्फाईड झाला. ते म्हणलं सांग. ते म्हणलं ऐक, इस दुनिया में वही सबसे बड़ा, इस दुनिया में वही सबसे बड़ा, दो दो क्वार्टर डाल के जो दो टांग पे खड़ा, वही सबसे बड़ा. म्हणलं तूच बडा बाबा. कुठं येड्याच्या नादी लागेता, लोक येड्या दादा. एकानं तर पिली, काय सांगावं दादा. 2 जण होती अशी रान हानीत हानीत चालली, विहिरी जवळ आली. एकानं हळूच विहिरीत उकळून बघितलं. बघितल्यावर त्याला वरचा चंद्राचं प्रतिबिंब विहिरीत दिसलं. ती दुसऱ्याला म्हणलं बघ 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 चंद्र बघ बघ चंद्र, चंद्र पाण्यात पडला. आता आपलं कसं व्हायचं, चल काढू चल काढू. दुसरा बियाडाच पिदाडा. ती म्हणलं चल काढू. महाराज त्यानं बादली घेतली, दावं घेतलं आणि तिथं त्या पाण्यात चंद्र काढायचा प्रयत्न करायला लागले. महाराज पाण्यात चंद्र काढायचा प्रयत्न करताना बादली हल्ल्यामुळं पाणी हल्लं, पाणी हल्लं तसं प्रतिबिंब हल्लं. ती म्हणलं बुडला बुडला बुडला, बादलीला निघत नाही उडी मार. दोघांनी उडी मारली. महाराज उडी मारली, हुडकीला हुडकीला पण चंद्र काय सापडला. दुसरा म्हणला आता मी वर जातो, तू खाली संपली. महाराज खाली माझ्यावर डाऊट घ्या. चाल मला तसं बोलता येत महाराज बरं का, त्याला काय मला घ्यायची गरज नाही. महाराज खाली पडला, खाली राहिला. एक वर आला, जीवर आला. त्यानं वरनं पुन्हा बघितलं, पुन्हा एकदा प्रतिबिंब. ती म्हणला घाबरला घाबरला, मी वर आला की ती वर गेला. याला म्हणायचं पिदाडी दादा. हे बघ पाया पडून सांगते, व्यसनाच्या आधीन गेलात ना, तुमच्या जीवनाचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या बायकांचं, तुमच्या लेकरांचे फार हाल होतात. पाया पडून सांगते, जिंदगीत काय करायचं ते करा, पण व्यसनाच्या नादी लागू नका आणि दारूच्या पायी जाऊ नका दादा. तुमच्या दारूमुळे तुमच्या सगळ्या कुटुंबाचं नाव कलंकित होतं, हे लक्षात ठेवा. पायाला हात लावून सांगते, व्यसनाच्या अधीन जाऊ नका. अरे नशा ही करनी है तो शराब की क्या करते हो, अरे नशा ही करनी है तो शराब की क्या करते हो. चलिए एक बार पीली को रात को उतर जाती है, एक बार पी तो रात को उतर जाती है. नशा ही करनी है तो हरि नाम की कर लो, एक बार चढ़ गई तो जिंदगी भर. कैसी नशा है हरि नाम की, कैसी नशा है हरि नाम की, जरा भी करके देखो. जरा भी करके देखो, हरिनामाची
तुकोबरायांना चढली, सगळा संसार उद्ध्वस्त करून पांडुरंगाच्या चरणाशी लागले. काय नशा आहे नामाची. जनाबाईंना चढली महाराज, संसाराचा विचार केला नाही, नवऱ्याचा विचार केला नाही, पांडुरंगाला धनी म्हणून संसार सगळा दादा. नशा चढली मुक्ताईंना, ज्ञानोबारायांना उपदेश केला दादा. हरिनामाची नशा चढली, ज्ञानोबारायांना भिंत चालवली दादा. हरिनामाची चढली नशा, तुकोबरायांना हाडं सुद्धा बोलली दादा. हरिनामाची नशा चढली गोरबा काकांना, अरे शब्दे पायी हातपाय तोडले पण ते सुद्धा माघारी आले दादा. हरिनामाची नशा चढली नामदेवरायांना, नशे तेवढे धुंद झाले की देवाला सुद्धा आपलं मुख वळवावं लागलं दादा. एकदा नशा चढवून तर बघा, त्या नशेसारखी नशा नाही दादा, पण ही नशा करायची कशी मी तुम्हाला सांगते. सर्व पुरुष मंडळीने हात वरी करा. हा सर्व केले प्रेमाने. राधे 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 गोविंद खाली कुणी घ्यायला सांगितले? घेतले तर घ्या, तुम्ही काय माझा आहे काय बसला? घ्या खाली, घ्या खाली दादा घ्या. चला सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे, सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे नाही तर खाली घ्या. तुम्हाला लईच घाय हो. कसं आहे ना, तुम्ही माझ्या पार्टीतल्या, मला तुमच्यावर लई जीव आहे. खालीच घ्या पण प्रेमाने वाजवा. चला प्रेमाने सर्वांनी हाताने टाळी मुखाने नाम घ्या. हा आनंद पुन्हा पुन्हा येणार नाही, एकदा पोषण करूयात आणि मग पुढे जाऊयात. सर्वांनी प्रेमाने हाताने टाळी मुखाने नाम बघा बरं का, प्रेमाने. विठोबाय रखुमा टाळ वाजवा वाजवा फुटू द्या. माझ्या पाकिटातले पैसे देते उरले तर वाजवा बघते. बस बकवास. टाळ बकवास. टांगड दिना वाज. दोनदा टाळ दोनदा पकवास दोनदा टाळ्या. दोनदा टाळ दोनदा पकवास दोनदा टाळ्या. हरि जय जय हरि जय एकदा मुखात नाम असेल तर सगळा नाश होतो महाराज पापाचा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. आणि नामात एवढी ताकद आहे की पांडुरंग आपल्याकडेही येतो आणि असाच पांडुरंग आपण इकडे आणला. अर्थात तुम्ही सर्व इथे जमलात बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने. महाराज काही झालं तरी ही वेळ पुन्हा येणार नाही. आणि पांडुरंगाकडे बाळूमामाकडे एवढीच विनंती करूयात की एकदा हे सगळं
करोनाचं वगैरे झालं ना देवा, आनंदाने आम्हाला जगता यावं. शेवटी सांगणं काम माझं, करणं काम तुमचं आहे. महाराज कीर्तनाला आलात ना, म्हणजे जे आले ते फार भाग्यवान आहेत, जे नाही आले ते लयच भाग्यवान आहेत. जे कीर्तनाला आले येऊन तंगडं पसरून बसले, जे घरी पालतं पडले त्यांना तर दंडवतच दादा बरं का. सगळ्यांचे मनस्वी आभार. तुम्ही आलात. सुंदर असं नियोजन, गोड असं टाळकरी, उत्कृष्ट गायनाचार्य भूषण महाराज असतील, भूषण महाराज गुरु, उत्कृष्ट गायनाचार्य विकास महाराज देवडे, उदुंगवादक दादा महाराज डोंबाळे, त्यानंतर आदेश महाराज, त्यानंतर सौरभ महाराज, आदेश महाराज, या सर्व कलाकारांनी मिळून सुंदर अशी साथ दिली. ह्या सर्वांचे मनस्वी आभार. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या, जोरात. माईक आले दादानुसार सुंदर साथ दिली, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. त्याचबरोबर माझे वडील ज्यांनी मला घडवलं, मोठं केलं, त्यांचे आभार मानावी माझी इतकी लायकी नाही. त्यांच्या ऋणात कायम ऋणी राहून, त्यांच्या उपकारात राहून, त्यांच्या चरणाशी नतमस्तक ठेवते. त्याचबरोबर तोणी चोपदार, त्यांचे आभार. सर्वांचे अगदी आभार. काही चुकलं असेल तर माफ करा, वेळ होत आली है. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्ञानोबा माऊली माऊली